तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आलो होतो आपण निंबी मालोकार येथे आपली जुनी शाळा, जिथं आपण ॲग्रीचा डिप्लोमा कंप्लीट केला. तिथं होते कबड्डीचे सामने, ते पाहायला आलो. स्पेशल आपल्याला सरांनी निमंत्रण दिलं होतं मित्रांनो. सर तिथं बसलेले आहेत. इथे सगळं तिथं मॅच चालू होणार आहे. सोमेशसोबत आलो होतो मी. तर आता पाहू कोण फायनल मारते आणि काय. पुरे जिल्हास्तरीय मॅचेस आहेत मित्रो. पुऱ्या जिल्ह्यातल्या जेवढे बी डिप्लोमा शाळा आहेत तेवढ्या आलेल्या आहेत तिथं. सगळ्या ह्या गाड्या जो फायनल मारीन त्याला आपण घेऊ शेवटी आपल्या फ्रेममध्ये. तर आता मॅच चालू होतेच. पौदेला कुठे घातलं, त्याला पायात घातलं. तो कुठे गेला, तो कुठे गेला आपला शिवम का काय कुठे झाला आपला गडी. पौदे यांना हातात घातलं. आता हे हातातला आहे की पायातला हे पौदे, हे पौदे ना हातातलं. व्हिडिओ काढून राहिला मी. कोण हातात कोण पायात घातलं ना. आयडिया व्हायला पाहिजे. अच्युत भाऊन तयारी केली मोठी. सगळी टीम आपली तयार झाली. आता अंदर चला लवकर, चला अध्यक्ष मोठ्या चला रे. थोड्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम चालू झाला मित्र. कृषी तंत्र विद्यालय मुंडगाव. थोड्याच मित्रांनो उद्घाटनही झालं. आता उद्घाटन झालं आणि 2 टीमा उतरलेल्या आहेत ग्राउंडमध्ये. ह्या 2 टीमा आहेत. गाव काय माहीत कोणतं आहे त्यांचं. पातूर आणि आहे, पातून आहे ना ते, शिरला अंधार आणि आहे. आता हे चालू आहे मुनगाव. मामा टाइमपास करून मित्र, थोडा टाइमपास करून रेड चालू झाली होती. काय रेड मारावं लागली पा. 1 मिनटं पाहू आऊट होते का पॉईंट नाही ते काय म्हणतात. हात गेला तसा. हा गडी काय करते पाहू आता. थांबा. 2 नंबरचा रेडर. 2 नंबर जा. 1च नंबर रेडर. अरे पा धरला जबरदस्त. और यांना 6 नंबरची जर्सी भेटलेली आहे मित्र. पाहू शकता मनीष भाऊ. 6 नंबर आहा तुम्ही. आता सगळे जे निंबीच्या गँगची सरीची गायभरली तिथं ते उभे आहेत. ते तिथून पाहू राहिले. पुरा कातोळा गायभरले यायची डायरेक्ट पुरी मॅच. प्रॅक्टिस नाही, काहीच नाही. सर गायभरले. मॅच संपली मित्रो आणि कौठळ यांचा नंबर आलेला आहे. ही मॅच जिंकलेली आहेत. 1 नंबर अशी बॅटिंग काय रेडिंग केली आहे ना. भाऊ मोरे कॅप्टन असा छाती काढून उभा राहिला. गायभरला काय गायभरला. ही आपली निंबीची टीम पुरी मित्रो. हो पहिली महेश भाऊचे रेड झाले मित्र. महेश भाऊ दाबले महेश भाऊ दाबले रे बाप्पा. कुठे महेश आहे. महेश भाऊला दाबलं मित्र. आणि परत एकदा महेश भाऊची आपल्या रेड आली. महेश भाऊ आता काय माहित काय किती पॉईंट आणतात काय माहित आता. अरे बाप महेश भाऊ. अरे बाप रे दाबला महेश. उलचक तोड करून येते आता महेश. मावरे यांनी टी-शर्ट आणि पॅन्ट घातला, बूट पण घातला आणि यांनी खेळतच नाही घेतलं. हेच खेळून राहिले बिचारे. म्हणे भाऊ तुम्हाला खराब वाटलं का काय वगैरे. रडू राहिला तू आबा, रडू राहिला. हारल्याबद्दल तुम्हाला कसं वाटत आहे. हारल्याबद्दल कसं वाटत आहे. टोंगे गिगे फुटले पाहू टोंगे तुमचे. तुम्ही खूप चांगलं काम केलं. आता कसं वाटत आहे तुम्हाला ते सांग. प्रत्येक भाऊ नाही असं नाही पाहिजे. हार के आगे जीते बरोबर आहे सर. तर बघू इथं डॉक्टर साहेब आपलं ड्रेसिंग करून राहिले आपल्या लहान लेकरांचं. उत्कृष्ट असा खेळ. याच्या पायाला लागले. यानंतरचा सामना मुंडगाव वर्ष. मित्रांनो दादाचा नंबर आहे. आता घ्या दादा. काही वांधा आहे. बस दाखवू नका. बसा दादा तुमचा नंबर घ्या डॉक्टर साहेब तुम्ही दिले. झालेल्या सामन्यामध्ये तपलिंग नका देऊ. तपलिंग नका. कौटळ संघ अरे वाह कुछ नाही होता ना. 35 गुणांनी विजय झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. यानंतरचा होणारा सामना करडा वर्सेस मुंडगाव. खूप जोरानं दुखत ते मित्र होते. दोन्ही संघाने
दादाची भेट झाली. आपल्याला आपले फॅन भेटले मित्र इथं फॉलोअर इथं निंबिले अति टटीचा असा सामना आवडतात का एक नंबर मुक्ता व्हिडिओचे वर्सेस vlog एक करडा. नंबर असतात. दादाला लाईक शेअर सबस्क्राईब काय म्हणतात सॅक्रिफाईस धन्यवाद. कबड्डी पाहता पाहता आपल्याला भूक लागली कुठे होतो ओमनं आपल्याला डायरेक्ट जेवण करायला आणलं. ओम ते ऐकून जेवण आहे ना ओमचे ऐकून जेवण आहे. मनीष दादा बी सोबत आहेत आपल्या काही वांधा नाही. उरली होती म्हणून किसनाला फोन लावला मित्र. किसना एका मिनिटात हजर झाला हरिकला एकदम जेवायले. किसना तुला भाजी उरली म्हणून बोलावलं बरं का हरिकला पाहिजे तो अबे उरले म्हणून बोलावलं तुले झाल्यावर आपल्याला डायरेक्ट किसना भाऊन सोळा प्यायला आणलं. किसना भाऊ धन्यवाद भाऊ. किसना भाऊ सोळा प्यायला आणलं डायरेक्ट. एक नंबर सोळा भेटते मित्र. कोणता आहे तुला मारतो डायरेक्ट. आता आता येता बुडेले काय वाटत नाही. हाय गाइस वेलकम बैक टू अवर न्यू वीडियो. यहाँ पे हम बकचोदी कर रहे हैं. यहाँ पर हम कृष्णा के दांत अंदर घालने वाले हैं. आता जेवण कोल्ड्रिंक्स पिऊन डायरेक्ट आलो. काय म्हणतात तिले पान खायला आलो डायरेक्ट. आता शेवटचा धप्पा डायरेक्ट पान खाऊन जाऊ घरी आहे ना सोमा. घरी जायचं का काय काय बोर होत आहेस का अकोल्यामध्ये खूप वेळचा. नवीन काय पाहिजे तुला काय पाहिजे. हा बोट हे दोघं पाहू शकता मित्र तुम्ही. काय झालं याचं काय माहिती. का रे ओमा घरी जायचं आहे का. घरी जायचं लवकर की टाईम आहे आपल्याला. यायला तर काही येते आज सोडून दिलाय. हो आता पानगीन यूज राहिलं. पान खायचे ते काय म्हणतात त्याला काय म्हणतात रे पान खाऊ घालायची स्टाईल निंजा टेक्निक एक नंबर आहे भाऊ. भाऊ कसं वाटलं तुम्हाला आता पान खाऊन. सुपर वाटलं. मित्रांनो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. ते भेटू अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. बाय करा बाय बाय करा भाऊ.